नमस्कार. मी जयंत काळे. आम्ही सारे रसिक वाचक धायरी पुणे या आपल्या वाचनप्रेमी ग्रुपच्या सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी सादर नमस्कार. मागील आठवड्यात म्हणजे दिनांक 27 फेब्रुवारी 2021 रोजी मराठी वाचक दिन सर्व ठिकाणी उत्साहाने साजरा करण्यात आला. हा दिवस कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे. कुसुमाग्रजांचाच स्मृती दिन पुढील आठवड्यात दिनांक 10 मार्च रोजी आहे आणि या दोन्हीही दिवसांमध्ये म्हणजेच आज दिनांक 2 मार्च रोजी आपल्या मासिक सभेच्या निमित्ताने आपण भेटतो आहोत. हा एक विलक्षण योगायोग आहे. म्हणूनच मला असे वाटले की कुसुमाग्रजांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी आपण काही विचार मांडावेत. गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, तीरावरी नदीच्या गवतातुनी उरावे. माणसाच्या जीवनाचं उद्दिष्ट कसे असावं, जीवन कसं जगावं हे या पंक्तींमधून कुसुमाग्रज आपल्याला अगदी सहजपणे सांगतात. त्यांची कविता तिच्यातील उत्तुंग कल्पनांमुळे आपल्याला जशी बांधून ठेवते, त्याचप्रमाणे त्या काव्यातील शब्दवैभव आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना थक्क करून टाकते. हे शब्दसामर्थ्य आपल्याला त्यांच्या कोणत्याही कवितेत जागोजागी आढळते. अशा या आशय संपन्न अर्थाच्या या प्रतिभाशाली कवीचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वास्तव्य नाशिकमध्ये होते आणि त्यांचे निधन 10 मार्च 1999 रोजी नाशिक येथेच झाले. आपल्या कर्मभूमी नाशिकचा त्यांना सर्वथैव अभिमान होता. याबाबत तात्यासाहेब म्हणतात, मी जन्माने पुणेकर, नावाने शिरवाडकर, पण वास्तव्याने आणि अंतःकरणाने सर्वस्वी नाशिककर. 15-16 वर्षांचा काळ वगळता माझं सारं आयुष्य नाशिकमध्येच गेलं आहे. नाशिकपासून 25 मैलांवर असलेले शिरवाडे हे माझ्या घराण्याचे गाव आणि 20 मैलांवर असलेले पिंपळगाव बसवंत हे माझ्या घराचं गाव. पण माझं स्वतःचं गाव नाशिकच. त्यांचे मूळ नाव गजानन, वडिलांचे नाव रंगनाथ, गजानन रंगनाथ शिरवाडकर. परंतु भाऊबंधांपैकी श्रीयुत वामनराव शिरवाडकर यांचेकडे ते दत्तक गेले आणि विष्णू वामन शिरवाडकर झाले. परंतु रंगनाथरावांच्या आपल्या सर्व मुलामुलींना भरपूर शिकवण्याचा संकल्प असल्याने गजानन वडिलांकडेच राहील आणि शिक्षण घेईल या अटीवर हे दत्तक विधान झाले. म्हणजे नाव बदलले पण आडनाव तेच राहिले. कुसुमाग्रजांनी आपल्या काळातील प्रथेप्रमाणे प्रामुख्याने कविता टोपण नावाने लिहिल्या. त्यांच्या धाकट्या बहिणीचे नाव होते कुसुम, म्हणून कवी झाले कुसुमाग्रज. परंतु त्यांनी काव्येतर साहित्य विवा शिरवाडकर या नावानेच लिहिले. विष्णू वामन शिरवाडकर हे दत्तक विधानानंतर मिळालेले नाव असले तरी घरातील वडीलधारी मंडळी त्यांना गजानन याच नावाने संबोधित, तर धाकटी मंडळी तात्या म्हणून. महाराष्ट्रात विशेषतः नाशिकमध्ये ते तात्यासाहेब म्हणून ओळखले जायचे. बालपणापासूनच साहित्य आणि कला यांची जन्मजात आवड असलेला गजानन पुस्तकांमध्ये रमून जाई. शालेय शिक्षण चालू असतानाच इतिहास आणि वाङ्मय यांचे असीम प्रेम, राम गणेश गडकऱ्यांची नाटके आदींनी ते भारून गेलेले होते. क्रिकेट हा त्यांचा छंद होता आणि नाटकांचे आकर्षण होते. वैविध्यपूर्ण साहित्याची आवड आणि काव्याविषयी प्रेम त्यांची अभिरुची घडवीत होते. 1934 साली ते BA उत्तीर्ण झाले. परंतु त्या आधीच्या वर्षीच म्हणजे 1933 साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह जीवनलहरी या नावाने प्रसिद्ध झाला. स्वतः कुसुमाग्रजांनी ध्रुव मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन केले आणि हा काव्यसंग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला. बालकवींची कविता आणि राम गणेश गडकऱ्यांचा वाग्वय जयंती या दोन्हीचा प्रभाव या कवितांवर होता. म्हणजे भविष्यात रसिकांना तृप्त करणाऱ्या एका महाकवीची ती नांदीच होती. 1936 साली जाईचा कुंज हा बालकविता संग्रह आणि त्यानंतर त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यापैकी सर्वात गाजलेला
आजही ज्यातील कवितांचे गारुड रसिक मनांवर आहे तो काव्यसंग्रह म्हणजे विशाखा. हा काव्यसंग्रह 1942 साली प्रकाशित झाला. कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांनी थोर साहित्यिक श्री वि स खांडेकर प्रभावित झाले होते. कुसुमाग्रजांच्या कवितांचा संग्रह असावा असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. खांडेकरांनी कुसुमाग्रजांच्या मागे लागून लागून त्यांना विशाखाचे प्रकाशन करायला लावले. या संग्रहात एकूण 57 कविता असून त्यातल्या अनेक कविता काव्य क्षेत्रात मैलाचा दगड म्हणून मानल्या जातात. त्यामध्ये ध्यास, पावनखिंडीत, गोदाकाठचा संधिकाल, अहिनकुल, आगगाडी व जमीन, सात, मातीची दर्पोक्ती, माळाचे मनोगत, हिमलाट, जा जरा पूर्वेकडे, मूर्तिभंजक, देवाच्या दारी, समिधाच सख्याया या आणि अशा अनेक अर्थपूर्ण कवितांचा समावेश आहे. परंतु पृथ्वीचे प्रेमगीत, कोलंबसाचे गर्वगीत आणि क्रांतीचा जय जयकार या कविता विशेषाने गाजल्या. पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेतील काव्य आपल्या मनात सतत रुंजी घालत असते. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धुली कण, अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. अतिशय विनयशीलता आणि स्वतःकडे कोणताही मोठेपणा न घेता इतरांना कार्यप्रवण करणे म्हणजे काय हे या फक्त 4 ओळींवरून आपल्या लक्षात येते. याच विशाखा संग्रहातील स्मृती नावाची कविता नावाप्रमाणेच अनेक स्मृती जागृत करते आणि आठवणींचा बांध फुटतो. आयुष्याची कित्येक वर्षे सरली, अनेक अनुभव आले, काही सुखाचे, काही दुःखाचे, काही मन शांत करणारे तर काही मनस्ताप देणारे. आज सर्व काही आहे, जीवन प्रखर दिव्यांनी उजळून गेले आहे. धनदौलत, पैसा अडका, मान सन्मान सर्व काही आहे. हा सगळा झगमगाट आहे. ही दुनिया आभासी आहे. अशाच वेळी आठवते मनावर साचलेली मरगळ दूर करणारी, मानसिक अस्वस्थता दूर करणारी, सभोवतालचा अंधार हलकेच दूर करणारी ती मंद प्रकाशाची ज्योत. नवलाख तळपती दीप विजेचे जेथ, उतरली तारका दळे जणू नगरात, परिस्मरते आणिक व्याकुळ करते केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वात. असा हा विशाखा काव्यसंग्रह 1942 मध्ये प्रकाशित झाला. या संग्रहाचे अनेक वृत्तपत्रांनी, साप्ताहिकांनी, मासिकांनी उत्कटतेने स्वागत केले. अनेक रसिक अक्षरशः भारावून गेले. कुसुमाग्रजांचे समकालीन महान साहित्यिक आणि उभ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे श्रीयुत पु ल देशपांडे हे साहित्य समीक्षा या वि. वा. शिरवाडकर गौरव ग्रंथात म्हणतात, माझे जन्मनक्षत्र मला ठाऊक नाही, परंतु माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या विशाखा नक्षत्रावर. माझ्या तारुण्यातला कवी मला भेटला, संगाती भेटला. तिथून पुढील वर्षे, पुढील सारे दिवस हे विशाखाचेच दिवस. ह्या काळात प्रेम केले ते विशाखातल्या ओळींनी प्रेमपत्रे सजवीत, तर मनातल्या त्वेषाला कशास आई भिजविशी डोळे, उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल यासारख्या ओळींनी वाट फोडली. भोवतालच्या घडामोडींचे संस्कार ज्यांच्या ज्यांच्या मनावर ह्या काळात जाणतेपणाने उमटत राहिले होते त्यांचे त्या यौवन काळातील उद्गाते कुसुमाग्रज होते. गडकरी, बालकवी आणि केशवसूत या तीनही कविश्रेष्ठांच्या संस्कारांचे सौष्ठव घेतलेली, परंतु 35 ते 42 या कालखंडातले तरुणांच्या मनावरचे नवे संस्कार शोधून फुललेली ही कविता होती. तिची जवळीक तत्कालीन तरुण मनांना अधिक वाटली. सन 1944 साली तात्यांचा विवाह सौ मनोरमाबाई सुनावणी यांच्याशी झाला. आपल्या सुमारे 28 वर्षाच्या वैवाहिक जीवनात मनोरमाबाईंनी तात्यासाहेबांना मोलाची साथ दिली.
31 डिसेंबर 1972 रोजी मनोरमाबाईंनी अखेरचा श्वास घेतला. 1947 मध्ये त्यांचा मुक्त काव्यांचा समिधा हा संग्रह प्रकाशित झाला आणि आणखी 4 वर्षांनी म्हणजे 1952 साली किनारा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. मराठी माती 1960 मध्ये, 1962 मध्ये स्वगत, 64 मध्ये हिमरेषा, तर 1967 मध्ये वादळवेल हे काव्यसंग्रह रसिकांना तृप्त करून गेले. 1970चा भयानक दुष्काळ तात्यांनी प्रत्यक्ष जवळून पाहिला होता. शेतीवर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबांची परवड त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कविमनाला हा दुष्काळ मोठा चटका लावून गेला. 1982 मध्ये आलेल्या छंदोमयीमध्ये सामाजिक जाणीव प्रकर्षाने दिसून येते. त्यांची कणा ही कविता फार जनप्रिय आहे. संकटांचा वर्षाव झाला तरी पाठीचा कणा ताठ ठेवून परिस्थितीशी संघर्ष करणारा तरुण, गोदावरी नदीला पूर येतो आणि त्यामध्ये आपले घर संसार उद्ध्वस्त झाल्याची माहिती कवीला सांगतो. यातील शेवट मनाचा कणखरपणा दर्शवतो. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. कुसुमाग्रजांच्या आयुष्यातील शेवटच्या टप्प्यात 1984 साली मुक्तायन, 90 साली पाथेय, 94 साली महावृक्ष आणि 1999 साली मारवा हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यापैकी मारवा हा संग्रह त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाला. त्यांचे एकूण 24 काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. आपल्या सर्वच कवितांमध्ये कुसुमाग्रजांनी जीवनाच्या विविध अंगांना सहज लीलया स्पर्श केला आहे. त्यांच्या कवितेशी रसिकांचे एक आगळे वेगळे नाते जुळले होते. आपल्या काव्याविषयी ते स्वतःच म्हणतात, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत ही तिजला मरावयाची. कुसुमाग्रजांचे जसे कवी म्हणून जनमानसावर गारूड होते, तसेच ते नाटककार म्हणून अत्यंत श्रेष्ठ होते. त्यांची ही श्रेष्ठता नाट्यरसिकांनी आपल्या हृदयात सुगंधी अत्तराच्या कुपीसारखी अजूनही जपून ठेवली आहे. शिरवाडकरांच्या लेखणीतून अनेक नाटके उतरली. त्यामध्ये ऑथेल्लो, दुसरा पेशवा, वैजयंती, कौंतेय, राजमुकुट, आमचे नाव बाबूराव, महंत, आनंद, एक होती वाघीण, किमयागार, कैकेयी, जेथे चंद्र उगवत नाही, दिवाणी दावा, देवाचे घर, नाटक बसते आहे, बेकेट, मुख्यमंत्री अशा अनेक नाटकांचा समावेश आहे. त्यांनी ऑस्कर वाईल्ड यांच्या ॲन आयडियल हजबंड या मूळ इंग्रजी नाटकावर आधारित दूरचे दिवे हे नाटक लिहिले. परंतु त्यांची गाजलेली नाटके म्हणजे मेघदूत, ययाती आणि देवयानी, चार्ली चॅप्लिनच्या सिटी लाईटवर आधारित विदूषक आणि वीज म्हणाली धरतीला ही नाटके विशेषत्वाने गाजली. यापैकी प्रत्येक नाटक अर्थपूर्ण आणि जीवनाच्या विशिष्ट पैलूंवर प्रकाश टाकणारे होते. मात्र शिरवाडकरांना अमाप प्रसिद्धी आणि एक वेगळे वलय मिळाले ते त्यांच्या नटसम्राट या नाटकामुळे. या नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, अजूनही मिळतो आहे. शेकडो प्रयोग झाले, त्याची इतर भाषांमधून भाषांतरेही झाली. शेकडो आबालवृद्धांनी तात्यासाहेबांवर पत्रांचा वर्षाव केला. डॉक्टर श्रीराम लागूंनी गणपतराव बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका अजरामर केली. त्यानंतर अनेक नटांनी ही भूमिका साकारली. सुमारे 1971 मध्ये हे नाटक रंगभूमीवर आले आणि त्याने अक्षरशः इतिहास रचला. किंग लिअर यावर आधारित असणारे हे नाटक खऱ्या अर्थाने ज्येष्ठ मराठी रंगकर्मी श्रीयुत नानासाहेब फाटक यांच्यावरती होते.
शिरवाडकरांच्या नाटकातील अनेक स्वगते रसिकांची तोंडपाठ हसत. नटसम्राट मधील जगावं की मरावं हे स्वगत तर म्हातारपणाच्या विवंचनांचा जणू काही प्रकट आक्रोशच आहे. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? कोणाच्या पायावर? कोणाच्या कोणाच्या पायावर डोके आदळायचं हा निरुत्तर करणारा प्रश्न आहे. हे अगतिकपण आले आहे ते केवळ म्हातारपणामुळेच. पण हे म्हातारपण हे सामान्य माणसाचे नाही, तर ते आहे एका नटसम्राटाचे, एका असहाय्य नटसम्राटाचे. याच नाटकाला सन 1974 मध्ये साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. त्यांच्या वैष्णव, जान्हवी आणि कल्पनेच्या तीरावर या 3 कादंबऱ्या सर्वमान्य आहेत. वाटेवरच्या सावल्या हे आत्मकथन आणि फुलवाली, प्रेम आणि मांजर हे आणि अन्य कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार 1989 साली त्यांना प्राप्त झाला. श्री वि. स. खांडेकरांच्या नंतर मराठी साहित्यातला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे तात्यासाहेब शिरवाडकर हे दुसरे साहित्यिक ठरले. तत्पूर्वी 1964 सालच्या मडगाव, गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर 1970 साली कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1989 साली झालेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचेही ते अध्यक्ष होते. 1985 साली त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1986 साली पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट ही पदवी प्रदान करून जणू काही आपलाच सन्मान करवून घेतला. तात्यासाहेबांचे इतिहासावर प्रेम होते. कैलास लेण्याचे वर्णन करताना जणू काही ते आपल्याच कवितेचे वर्णन करीत आहेत असे मला वाटते. ही कविता स्वगत या संग्रहातील आहे. ते म्हणतात, चराचराच्या सुंदरतेच्या कलशामधुनी सोम झरे, संसाराच्या शिरी लखलखले, चिरंतनाचे ताज तुरे, त्या प्रज्ञेचे दर्शन येथे, त्या प्रज्ञेचे दर्शन येथे, ते प्रतिभालय मंगल हे, पृथ्वीवरती अवतरलेल्या ईश्वरतेचे पाऊल हे. हा लेख लिहिण्यासाठी मला माझे साहित्यप्रेमी परममित्र श्रीयुत नंदकिशोर लेले यांनी प्रवृत्त केले. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्यामुळेच आजचं हे लेखन प्रत्यक्षात उतरले आहे. इतकंच काय, तर त्यांनी आपल्या वैयक्तिक संग्रहातील काही पुस्तकेही मला तत्काळ उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रेरणेमुळेच हे घडू शकले. श्रीयुत लेले यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. कुसुमाग्रजांवर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामध्ये माझ्या वाचनात आलेली पुस्तके म्हणजे श्रीयुत प्रवीण दवणे यांचे सूर्यपूजक कुसुमाग्रज, कविता रती हा कविवर्य कुसुमाग्रज विशेषांक खंड पहिला आणि अन्य काही तत्कालीन लेख. माझ्या या कथनाला तात्यासाहेबांचेच बंधू श्रीयुत केशवराव शिरवाडकर यांनी लिहिलेल्या तो प्रवास सुंदर होता या पुस्तकाचा मूलभूत आधार आहे. किंबहुना या पुस्तकामुळेच मला आजचा हा लेख लिहावासा वाटला. सुमारे 2 वर्षांपूर्वी मी हे पुस्तक वाचले होते आणि आता या निमित्तानं त्याचे पुनर्वाचन झाले. या पुस्तकातीलच अंतिम पृष्ठाचे वाचन करून मी माझ्या बोलण्यास विराम देतो. आयुष्याच्या अखेरी तात्यांनी आपल्या आयुष्याकडे मागे वळून बघितले. जाण्याचे दिवस येत चालले याची जाणीव त्यांना होतीच. ज्या जगावर आणि जीवनावर त्यांनी एवढे प्रेम केले ते सोडून जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले, पण त्यांनी स्वतःची समजूत घातली. आकाशतळी फुललेली मातीतील एक कहाणी,
आकाशतळी फुललेली मातीतील एक कहाणी, क्षणमावळतीचा येता डोळ्यात कशाला पाणी. आयुष्याच्या संध्यासमयीचे हे काव्य आहे. तो प्रवास सुंदर होता. आधार गतीला धरती, तेजोमय नक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती. सुख आम्रासम मोहरले, भवताल सुगंधित झाले, निशब्द वेदना मधुनी गीतांचे गेंद उदेले. पथकुसमित होते काही, रिमझिमित चांदणे होते, वणव्याच्या ओटीवरती केधवा नांदणे होते. निसर्गाने जन्म दिला, पायाखाली जमीन दिली, डोक्यावरती आकाश दिले, तेजस्वी सूर्याने वाट दाखवली, प्रेमळ चंद्राने शीतल समाधान दिले. कधी वेदना झाल्या, वणव्यात जळावे लागले, पण त्यातून कविता झाल्या. घरच्यांनी, बाहेरच्यांनी, रसिकांनी भरभरून प्रेम दिले. मार्गावर फुले, अंगावर चांदण्याचा वर्षाव. तो प्रवास सुंदर होता. ही मृत्यूच्या दाराशी आल्यावर जाणीव होती. कदाचित मागे राहणारी त्यांची कविता. होणाऱ्या चिरंतन विरहानं तिच्या डोळ्यात आसवे आले असतील. ते तिलाही सांगतात, तू दिलेले सुखाचे, समाधानाचे चांदणे संपेल अशी चिंता करू नकोस. आता असा एक अत्युच्च आनंदाचा क्षण येत आहे की जेथे प्रवास नाही, गती नाही, माझे आहे पण विशालपण नाहीपणात सहजपणे विसर्जित होईल. तर मग सखे, डोळ्यात आसवं कशाला? तुला ठाऊक आहे ना, उंबरठ्यावर अश्रूंचे थेंब पांथस्थाच्या मार्गावर. तात्या संसारातून गेले ते परिपक्व फळाने झाडापासून तुटून पडावे असे. संतुष्ट, संपृक्त, समाधानी, शांत मनाने, सर्वकष आशयाने शिगोशिग भरलेल्या मनाने गेले. तक्रार नाही, खंत नाही, कारण पूर्तीसाठीच प्रवास असतो आणि तो सुंदर झाला. पण ज्या जीवनावर त्यांनी एवढे प्रेम केले त्याच्याशी संबंध पूर्णपणे थोडेच तोडले. ते सांगून गेले, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतामधुनी राहीन मी. असं म्हणतात, ज्यांचं स्मरण असतं त्यांना मरण नसतं. म्हणूनच आजचे हे सादरीकरण कविवर्य कुसुमाग्रजांना आदरपूर्वक वंदन करून आणि त्यांनाच समर्पित करून मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.